नमस्कार. नर्मदेहर परिक्रमेनंतरची परिक्रमा याच्या पुढच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे, कोणी आपल्याला काही बोललं तर मग त्याचा सामना कसा करायचा, अपमान कसा पचवायचा. कारण परिक्रमेमध्ये काही वेळेला हा अपमान सहन करावा लागू शकतो. आता काही लोकांचं बघितलं मी की ते कोणी अरे म्हणले की त्याला कारे म्हणून अशी उत्तरं परिक्रमेतसुद्धा दिली जातात काही जणांकडून. अत्यंत चुकीची गोष्ट आहे ती. पण मलासुद्धा जेव्हा असा प्रसंग आला होता एकदा टोकसरच्या आश्रमामध्ये की माझी काहीही चूक नसताना तुम्ही या ठिकाणी या खोलीमध्ये का झोपलात असं विचारलं गेलं. आणि तेव्हा बरं ठीक आहे, तुम्ही आता झोपण्याची जागा कुठे आहे ती दाखवा असं म्हणून शांतपणे त्यांना उत्तर दिलं. मनात थोडा त्रास झाला होता. म्हणजे उलटं उत्तर देणं वगैरे देणं इच्छा नव्हती माझी तशी तर बिलकुलही, म्हणजे डोक्यात आलंच नाही ते. पण आपली चूक नसताना आपल्याला इतकं का बोललं गेलं असं वाटल्यामुळे थोडा मनाला काही वेळ त्रास झाला होता. पण हळूहळू नंतर जेव्हा पुढे गेलो तेव्हा मैयाने पुन्हा एकदा तो धडा दिला होता की 2 वेळा दिल्यानंतर, जे एकदा दिला धडा कुठलाही, मग त्याच्यामध्ये तुम्ही पास होताय का नाही झाला तर पुन्हा एकदा तुम्हाला तो धडा दिला जाणार. आणि मग काही जर फरक पडत नसेल तर मैया मग तुम्हाला देते सोडून, बसा तुम्ही तुमच्या भरोशावर. पण दुसऱ्यांदा देऊन मग त्याच्यातून काय होतं. मग एकदा असं परत एकदा झालं होतं की एकदा आम्ही एका आश्रमामध्ये गेलो होतो आणि आम्हाला दुपारची वेळ होती, म्हणजे 1:30-2 वाजले होते आणि जेवणाचीच वेळ होती, मिळेल का काही म्हणून. त्यांचा स्वयंपाक चालू होता समोर आणि एकच माणूस तिथं होता, तो आणि मुलगा तिथे त्याचा मदतनीस असा, ते दोघंच जणं होते त्या संपूर्ण आश्रमामध्ये. आणि आम्ही दोघीजणी जेव्हा गेलो तेव्हा त्यांचं कणिक मळणं वगैरे चालू होतं. तर म्हटलं आम्ही परिक्रमावासी आहोत, दुपारी आता इथे आम्ही थोडा आराम करण्यासाठी थांबलेलो आहोत. मग त्यांनी म्हणजे लक्षच दिलं नाही आमच्याकडे. आणि थोड्या वेळानंतर मग आम्हाला मी म्हटलं भोजन प्रसादी कब मिलेगी या फिर हम कुछ मदत करे. ते म्हणे नाही इथे काही तुम्हाला मिळणार नाही भोजन प्रसादी, तिथे लांबवर कुठंतरी एक अन्नछत्र आहे, तिथे जाऊन तुम्ही जेवा, इथे काही तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही जा आता इथनं. असं म्हणल्यानंतर तेव्हा पण खूप वाईट वाटलं होतं की काय हे मैया, म्हणजे घरामध्ये आपले ते 6 महिने पुरेल असा किराणा भरून ठेवला आणि इथे आपल्याला एका वेळेचं जेवण नाही मिळत आहे. पण मग तेव्हा ह्या अनुभवांचा आधीचा थोडासा एक गोष्टी माहिती असल्यामुळे तेव्हा म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, यांची इच्छा यांचं कर्म जे काय असेल ते आपण आपलं पुढं जायचं, मैया आपली व्यवस्था काय करायचं ते बघेल, असं एकदम शांतपणे केलं. आणि त्यामुळे अक्षरशः अर्धा मिनिट पण गेलं नव्हतं वाटेत. त्यामुळे समोरून एक मोटरसायकलवाला आला आणि मग त्याच्या घरी त्यांनी आम्हाला डायरेक्ट जेवायलाच नेलं. हा सगळा असा प्रकार होता. तर त्यामुळे परिक्रमेमध्ये जसं मान आणि अपमान हे अगदी थोड्या थोड्या काळाने होतात किंवा त्या दोन्हीमध्ये विशेष काही फरक नाही आहे असं मला जाणवायला लागलं. म्हणजे कोणी अपमान केला त्यामुळे अगदी वाईट वाटून एकदम हे व्हायची गरज नाही, किंवा कोणी मान दिला तर एकदम असं फुगून जायची पण गरज नाही. ते दोन्ही सेमच आहे. त्या लोकांची ती आंदोलनं आहेत मनाची, त्यांनी तुम्हाला कसं वागवायचं ती, त्याच्यासाठी तुम्ही मनाचं तुमच्या स्थैर्य ढळू देता कामा नये. हे परिक्रमेनंच मला शिकवलं. नाही तर अगोदर मला कोणी असं काही बोललं तर माझ्या मनात एवढा चडफडाट व्हायचा, त्या गोष्टीचा त्रास व्हायचा भयंकर. 8-8 दिवस ती गोष्ट डोक्यातून जायची नाही कोणी काही बोललं तर. पण परिक्रमेहून आल्यानंतर पण माझ्यावर एकदा असा प्रसंग आला की काही एक व्यक्ती मला मनाला लागेल असं काही बोलली, पण मी अगदी जेमतेम तासभर पण नाहीच, त्याच्या अगोदरच माझ्या लक्षात आलं की हे ह्या व्यक्तीचं म्हणणं आहे, मी तशी नाही आहे, तर मी या गोष्टीचं वाईट का वाटून घ्यावं, किंवा त्या व्यक्तीला त्याचं जर महत्त्व कळत नसेल किंवा तर आपल्याला काही पटवून देण्याची गरज नाही आहे. तिचे विचार तिच्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी, शेवटी विचारच तर आहेत ना, बाकी काय आहे. म्हणजे कोणी अपमान करतं म्हणजे येऊन काय तुमचा अगदी जीव घेतं किंवा तुम्हाला काय शारीरिक त्रास देतं असं नाही, तुम्हाला फक्त मानसिक त्रास. पण मानसिक त्रास म्हणजे तोसुद्धा कुठंतरी अहंकारातून आलेला आहे. म्हणजे मला म्हणलं म्हणजे मी कोणीतरी आहे आणि मला आपल्याला असं म्हणलं म्हणजे शेवटी त्याच्या कुठल्याही अपमानाच्या मुळाशी अहंकार हा आहे. तर त्यामुळे आपण आपला अहंकारच एक सोडता आला पाहिजे. तो सोडणं खरोखर कठीण आहे. परिक्रमेत तो सुटतो, बऱ्यापैकी सुटायला लागतो तो.
पण इथे आल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रात्यक्षिक त्याचं करून बघावं लागतं. म्हणजे असं नाही आहे की परिक्रमेत एकदा शिकवलं म्हणून तुमचं झाला. पुन्हा पुन्हा तो धडा तुम्हाला पक्का करावा लागतो. जसं पाठांतर करतात तसं यायचं, पण पाठांतराच्या ऐवजी तुम्हाला पुन्हा पुन्हा तो मनाला तसं एक आवर घालणं, मग हळूहळू त्याच्यामागचं एक रहस्य काय आहे या गोष्टींच्या मागे ते जाणून घेणं, असं कुठंतरी मन त्याच्या मागे लागायला लागतं. की शेवटी मी अहंकार नाहीसा करायचा आहे असं ठरवते आहे, पण मग हा अहंकार आलाय कुठून? या अहंकाराचं मूळ मी जे आहे ते कुठे आहे? याचा शोध घेण्यापर्यंत ही जी वाटचाल आहे परिक्रमेची तिथे जाऊन पोचते आहे, की माझाच मला शोध घ्यायचा आहे ही. आणि तो शोध घेणं इतकी काही सोपी गोष्ट नाही आहे. लोकांचे जन्मानुजन्म जातात, पण कारण की आपण महत्त्वाचं म्हणजे विचारच करायला बसत नाही. दिवसभरात इतके विचार करतो वेगळे, पण माझ्याविषयी मला काय माहिती आहे? मी मला कितपत ओळखते? हेच आपलं कधी लक्ष नसतं. अगदी साध्या गोष्टीचा विचार करा, की आपल्याला कोणी काही बोललं, तर त्याचा आपल्याला राग येण्याचं कारण काय आहे? ह्या गोष्टीचा विचारसुद्धा आपण काही करत नाही. आपल्याला डायरेक्ट राग येतो, आपण लगेच व्यक्त होतो, आपण चढाफडा बोलतो, त्या व्यक्तीला बोलतो, घरातल्यांवर चिडचिड करतो, सगळ्या गोष्टी होतात. पण हे कारण काय आहे त्या गोष्टीचा राग येण्याचं? हे आपल्याला कळत नाही. तर तो कुठंतरी प्रवास ह्या परिक्रमेच्या माध्यमातून चालू झाला आणि आता ते परमेश्वराच्या इच्छेनं तो जेव्हा पूर्णत्वास जायचा असेल तेव्हा जाईल. पण ह्या गोष्टींचा विचार नक्की करायला पाहिजे आणि आपल्या मनावर संयम पण राखणं आणि दुसरी व्यक्ती ही म्हणजे त्यांनी आपल्याला बोलून वाईट वाटणं याच्यासाठी ती व्यक्ती पण मीच आहे. त्या व्यक्तीत पण मी हा वसलेला आहे. सगळ्यांच्या मते असलेला परमेश्वर तो त्याही व्यक्तीत आहे, माझ्यातही आहे आणि मग आपण एकमेकांविषयी का राग धरावा? असं कुठंतरी तत्त्व जेव्हा जाणवेल तेव्हा मग दुसऱ्या व्यक्तीविषयी तसा राग उत्पन्न होणार नाही. हेच कुठंतरी परिक्रमेमध्ये, घरच्या घरी परिक्रमेमध्ये सुद्धा आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे, की रागाला आवर कसा घालावा, अपमान कसा पचवावा, आपलं बोलणं कसं सौम्य असावं, दुसऱ्याला लागेल, टोचेल असं असू नये. म्हणजे त्याला काही सांगूच नाही असं नाही आहे. त्याला जे गरजेची गोष्ट आहे ती सांगावी, पण ती बोलताना सौम्यपणे सांगावी. किंवा कोणी काही बोललं तर ती गोष्ट जास्ती वेळ मनात धरून ठेवू नये. रातगई बादगईसारखं असावं. म्हणजे पुन्हा दुसऱ्या दिवशी ते आधीच्याच दिवशीचं पुन्हा ओढायचं पुढे. म्हणजे नातेवाईकांच्या बाबतीत तर खूप होतं किंवा नवरा बायकोंच्या बाबतीतसुद्धा होतं, की आदल्या दिवशी काही वाजलं तर ते दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर परत आदल्या दिवशीचा राग धरून पुन्हा सकाळी खडखड पडपड करायला लागायचं. हे करून उपयोग नाही. आदल्या दिवशी झालं भांडण, झोपून टाका. सकाळी उठल्यानंतर तो विषय, विचार सगळं सोडून द्यायचं. पुन्हा नव्यानं दिवस जगायचा. तर फार छान आयुष्य होऊ शकतं. आता पुढच्याच भागात भेटूया पुन्हा एक वेगळा विषय घेऊन. नर्मदे हर.